आमच्या पप्पांनी गणपती आणला हे लहान पोराच्या आवाजातलं ते बोबड्या बोलाचं गाणं ऐकत होतो आणि ते ऐकावं वाटत होतं. त्यातले शब्द त्या लहान पोराच्या भावना अगदी मनाला स्पर्श करत. हे सगळं गाणं ऐकत असताना काय की एक जुनी परिस्थिती मला आठवत आली. ज्यावेळेला लहान असायचो आम्ही, गावात विशिष्ट मंडळं असायची ठरलेली, मोठमोठाली पोरं त्याच्यात मंडळात काम करायची, त्यांचा गणपती बसायचा आणि अशी 1-2 मंडळं गावात असायची. पण त्या कोणत्याच मंडळात लहान लहान लेकरं अजिबात नसायचे. कारण की लहान लेकरं काहीतरी मोडतोड करतील, तिथं चुकीचं काहीतरी करतील, गणपतीच्या लय जवळसुद्धा त्यांना जाऊ दिलं जात नसायचं. कारण की नको ते उद्योग हे लहान लहान लेकरं करतात. त्याच्यामुळे हे कोणत्याच मंडळात नसतात. फक्त जायचं, दर्शन घ्यायचं आणि प्रत्येक मंडळाचे सदस्य असल्यासारखं. पण तरीसुद्धा याच्या पाठीमागं कुठंतरी या लहान लेकराच्या मनात असलेला जो भाव आहे तो त्यांना शांत बसू देत नाही. लहान लहान पोरं गावातनं किंवा शेतात जायचं, तिथनं माती गोळा करून आणायची, त्या मातीचा एखादा गणपती तयार करायचा, त्या गणपतीला रंग द्यायचा, कलर द्यायचा आणि त्या गणपतीला घरात बसवायचं. पप्पाला कधी सांगायची डेअरिंग झाली नाही, पण वावरातल्या मातीपासून त्या गणपतीला वेडावाकडा आकार देऊन कसा तरी तो गणपती तयार करायचा आणि तो मात्र घरात बसवायचा. बाहेरच्या मोठ्या मंडळात जाऊन यायचं, तिथं जशी आरती झाली तशीच आपल्या गणपतीची, आपला स्वतःचा गणपती याचा कुठंतरी अभिमान असायचा आणि त्या मातीच्या गणपतीची आरती स्वतःच आपण करत बसायचं. जरी लहान असलं तरीसुद्धा त्या गणपतीला भक्तिभावानं जे जपलेलं ना लहान पोरानं, तर तो भाव मला वाटतं फार महत्त्वाचा आहे. संत तुकाराम महाराजसुद्धा लिहितात की भावधरी तया तारील पाषाण दुर्जन सज्जन काय करी. भाव असला तर दगडसुद्धा आपल्याला वेळेवरती मदत करायला धावू शकतो. भावधरी तया तारील पाषाण दुर्जन सज्जन काय करी. मनात भाव नसेल तर काही अर्थ नाही त्या गोष्टीला. आणि हा भाव कुठंतरी त्या चिमुकल्यांमध्ये मला पाहायला मिळतो. हे जे गाणं सध्या ट्रेंडिंगला चालू आहे, आमच्या पप्पानं गणपती आणला, तर त्या गणपतीच्या गाण्याच्या निमित्तानं खरं तर हे सगळं आठवत होतं आणि लहानपणाचे ते दिवसंसुद्धा आठवत होते. आपला गणपती, स्वतःचा गणपती, आपल्या घरात बसवलेला गणपती, त्याचा मखर, आजूबाजूला चमकी लाव, कुठंतरी बल्ब लाव, उजेड कर, पाठीमागं काहीतरी फिरायचं चक्र तयार कर, अशा नवनवीन युक्तीच्या माध्यमातून आपल्या स्वतःच्या त्या मातीच्या गणपतीला सजवणं हे लहान पोराच्या भक्तिभावाचा विषय म्हणता येऊ शकतो. जेवढा भाव एखाद्या शहाण्या सुरत्या माणसामध्ये असू शकतो, तेवढाच त्या लहान पोराच्या बोबड्या बोलातसुद्धा असतो. आणि तो भाव खरं तर आपल्याला समजावून घेणं गरजेचं आहे. गणपती बाप्पा मोरया. एकदंताय वक्रतुंडाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचंद्राय श्रीगणेशाय धीमहि.